कडक फ्लाय. आणि हा आमचा प्लॅन असा अचानक मध्ये भयानक झालेला. काल असा काही सीन नव्हता. मग काय आयला तिथे 150चा आमलेट खात होते, इथे 250चं मटण खाल्लं आम्ही. पूर्ण पोट भरून ते पण. गणपती बाप्पा मोरया. जय श्री राधे कृष्ण. चला चल. नमस्ते, प्रणाम, वेलकम. दिस इज प्रणीत अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ प्रणीत. तर आता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आम्ही निघालो आहेत आमच्या ब्रेकफास्ट राईडला, मी आणि माझा मित्र. आणि हा बाय द वे जेजेचा फ्लायओव्हर आहे. सकाळचे 6:30 वाजतात, लवकर अर्ली मॉर्निंग आहे म्हणून आम्ही या फ्लायओव्हर पकडला आहे. पण इथे बाईक चालवत नाही मिळत, तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही ते बाईक घेऊन येऊही नका, बिकॉज ते बाईक्स अलाउड नाही माहीत. पण अर्ली मॉर्निंगला कोण नसतो आणि आम्हाला तो आमचा डिस्टन्स लवकर कवर होईल, त्यामुळे आम्ही आलेलो आहेत. आणि हा माझा मित्र सुयश आहे, त्याची डॉमिनार 400 आहे आणि आपली R15S मॉडल. तर आमचा हा प्लॅनसुद्धा अचानकमध्ये भयानक झालेला आहे. तुम्हाला नंतर सांगतो हा प्लॅन आमचा कसा झाला. आता आपण डिस्टन्स कवर करूया फटाफट. आणि सकाळची राईड म्हटली ना तर खूपच भारी असते. खूप मजेदार ही राईड होणार आहे आमची, कारण की सकाळची राईड आणि थंड थंड हवा आहे आणि विंटर राईड आहे, तर अजूनच मस्त. माझ्या मित्राकडे प्रॉपर रायडिंग जॅकेट आहे आणि माझ्याकडे आपण थंडीचं जॅकेट घातलेलं आहे. बिकॉज माझ्याकडे रायडिंग जॅकेटसुद्धा नाही मिळत, बिकॉज आपलं थोडंसं बजेट कमी आहे. पण आपण लवकरच रायडिंग जॅकेट घेऊयात. आणि रायडिंग जॅकेटवरती ना एक लुक वेगळाच येतो आणि सेफ्टी पर्पज म्हणून रायडिंग जॅकेट आपल्याला हवंच आहे. नसल्यामुळे आपण काही करू शकत नाही. आणि एक प्रॉपर डिस्टन्स ठेवणार आहोत आम्ही, बिकॉज तुम्हाला माहिती आहे प्रॉपर डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे राईडच्या वेळी, कारण की कधीही काही होऊ शकतं. आणि बाय द वे ही माझी पहिली राईड आहे माझ्या R15 सोबत. तर मी आज खूप मन मोकळेपणाने माझी गाडी चालवणार आहे आणि माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे की माझा ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स कसा आहे माझ्या बाईकसोबत. मित्राशी तुमची नंतर ओळख करून देतो मी. आणि त्या सध्या थोडंसं रायडिंग जॅकेटबद्दल पण विचारायचं आहे मला, तर आपण नंतर गप्पा गोष्टी करूया. आता आम्ही पोचलो बायखळ्याला. बघितलं आमचं किती फटफट डिस्टन्स कवर झाला फ्लायओव्हरमुळे. मी 5 ते 7 मिनटात बायखळ्याला पोचलो. जर आम्ही खालून गेलो असतो तर आम्हाला कमीत कमी 20 मिनटं तरी लागले असते. पण फ्लायओव्हर घेतल्यामुळे आमचं डिस्टन्स लवकर कवर झालं. मी ह्याच्या मागचं रेकॉर्ड करायला राहून गेलं, बिकॉज मी माझा गोप्रो बंद केला होता. पण मागचा रोड एवढा खराब होता ना की माझ्या हाताची वाट लागून गेली. हे बघा धूळ पण दिसू शकते, तुम्हाला दिसते का माहीत नाही, पण पूर्ण रोडचं काम चालू आहे आणि बम्प्स ते एवढे आहेत ना काय सांगूच नका. वाट लागली माझी वाट गाडी चालवण्यामध्ये थोडी, कारण की रोड खराब असल्यामुळे. तर पुढचं बघूया आपण कसं. पुढचे रोड तर चांगलेच आहेत, पण हा रोड थोडासा खराबच होता. आणि स्पोर्ट्स बाईक असल्यामुळे ना तुम्ही समजू शकता, त्यांच्याकडे स्पोर्ट्स बाईक आहे तो समजू शकतो की हालत काय होते ती. आपण वीकेंड राईड नाही करत, आपण वीकडे राईड करतो आहे. आणि आज बुधवार आहे. ए रोड बघा तुम्ही, रोड बंप आहेत ना एवढे, म्हणून गाडी स्लो चालवते. मित्र पळवतो आहे मस्त गाडी. मित्राचा पूर्ण हार्ट सेट त्या गाडीवर सेट झालेला आहे, तो पळवतो आहे. मी जास्त पळवत नाही गाडी, कारण की हे बघा असे एडी लोक मध्ये काय पण करतात. मागे नाही बघत, पुढे नाही बघत. साईड मिरर दिले तरी पण त्यांना ते बघता नाहीत की मागे कोण आहे, आणि डायरेक्ट इंडिकेटर दिलं. तुम्ही बघितलं ना, असे काही लोक असतात. त्यांना आपण काही नाही करू शकत, त्यांना आपण काहीच नाही करू शकत. मित्र झालेला आहे गायब आपला. तू मस्त पळवतोय. मित्र थांबलेला आहे. आम्हाला घ्यावं लागेल इंटरकॉम बोलत राहायला. एक असं एकटं गेलं ना तर मजा येत नाही. मित्राचं रायडिंग जॅकेट एक नंबर वाटतो यार, मस्त घेतलं आहे जॅकेट. त्याची वाट लागली ट्रॅफिकमुळे.
काही नाही, पण ही मजा आहे. राईडला जाणारा तुम्हाला हे सर्व फेस करावं गरजेचंच आहे. आणि तुम्हाला रायडिंग एक्सपिरियन्स कसा मिळणार, तुमची रायडिंग कशी चांगली होणार, तुमची रायडिंग स्किल्स कशी सुधारणार तुम्ही ना, हे नाही केलं तुम्ही. काय म्हणता, अशी रोडवरती बम्प्स खूप आहेत. ते रोडच्या बम्प्समुळे ना खूप डिफिकल्टीज होते, गाडी डिसबॅलन्स होते. त्यामुळे आता आपण पोचलो चेंबूरला. जय भवानी जय शिवाजी. पण चेंबूर क्रॉस केलेला आहे, म्हणजे आम्ही इकडे अर्ध्या तासात पोचलो. आता वाजले सकाळचे 7. तुम्हाला काय म्हटलं, असे एडे लोक येत राहतात, मागे नाही बघत, पुढे नाही बघत, आणि फक्त गाडी चालवायचं काम करतात. अशा टायमामध्ये काही डोकं चालत नाही काय करायचं. आणि मी खूप स्लो चाललो आहे, माझा मित्र दिसत पण नाही कुठे गायब झाला. त्यासाठीच आपलं इंटरकॉम हवा आहे, कारण की मग इंटरकॉमनुसार आपल्याला बोलतासुद्धा संवाद करता येतो एकमेकांशी. कुठे आहे, कुठे पोचलास, पुढचे रोड्स कसे आहेत, आपल्याला गाईड करू शकतो तो समोरचा व्यक्ती. म्हणून आपल्याला इंटरकॉम लवकरच घ्यावा लागेल. आणि आता माझा मित्र मध्ये खूप कंटाळला असेल, कारण की तो खूप डिस्टन्स फटाफट कव्हर करतो आणि मी खूप स्लो चाललो आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गोप्रो आपण कंटिन्यू चालू नाही ठेवू शकत, आणि मला गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरीसुद्धा नाही मिळत. एका गोप्रोच्या बॅटरीवरच मी शूट करतो आहे. तर तुम्ही रिलेट करू शकता, ज्याच्याकडे गोप्रो असेल तो रिलेट करू शकतो की गोप्रोची बॅटरी किती फटाफट उतरते. म्हणून मला गोप्रो स्टार्ट स्टॉप करावा लागतो आहे. तो दिसतोय मला समोर माझा मित्र, पण तुम्हाला दिसतोय का माहीत नाही गोप्रोमध्ये. आणि समोर माझा मित्र बेचारा स्लो झाला माझ्यामुळे. आता आपण फटाफट जाऊया. आणि हे बघा ऊन पण कसं पण थुकतो, तर ते पण सांभाळा तुम्ही. सुंदर एकदम असं रोड हा. आणि समोर तुम्हाला फॉग दिसतो का माहीत नाही, पण एकदम सुंदर असा हा रोड आहे. तर आता तुम्हाला माझा मित्र दिसतोय तो ॲक्च्युली राईडमध्ये. आणि हा त्याचा पूर्ण लुक आहे. त्याची डॉमिनर काय वाटतं, एक नंबर डॉमिनर वाटते ब्रो, एक नंबर. बस जाम झाला. कूल डाऊन बेबी, कूल डाऊन. रोड कितीही खाली असलं तरी आपल्याला रश ड्रायव्हिंग नाही करायची. आपली लिमिट माहिती असावी सर्वांना, आणि त्यानुसार आपण राईड करावी. आता आपल्याला वाशीचा सुंदर ब्रिज बघायला मिळणार आहे. आपण एंटर होत आहे वाशीच्या ब्रिजला. आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. साईडला समुद्र आहे, त्या साईडला समुद्र आहे, पण ते तुम्हाला बघायला नाही मिळणार बिकॉज ऑफ कन्स्ट्रक्शन. दुपारची तर खूपच ट्रॅफिक असेल या रोडला. जेव्हा आम्ही येऊ दुपारपर्यंत तेव्हा या रोडला खूप ट्रॅफिक असणार मला तरी वाटतं, कारण की हा ब्रिज कधी पण हाऊसफुलच असतो. तुम्ही विकेंडला या किंवा वीकडेला या, तुम्हाला हा रोड हाऊसफुलच मिळणार. आणि मी माझ्या हेल्मेटचा वायझर लावला आहे, तर आतमध्ये फॉग जमा होतं आहे, कारण की बाहेर टेम्परेचर थंड आहे आणि आतमध्ये आहे कोझीनेस, म्हणून होतं आहे फॉग जमा आतमध्ये. आता आपण पोचलो आहेत आपल्या पहिल्या टोलला. समोरची मुलगी बघते आपल्याला. ही माझी फर्स्ट राईड आहे माझ्या R15 सोबत, म्हणून काय मी जास्त पळवत नाही आहे ना काही करत आहे, फक्त राईडचे मजे घेतो आहे. आणि सूर्योदय झालेला आहे आपल्या एकदम समोरच. पूर्ण एक दिसतोय कसं मला माहीत नाही सूर्य, पण सूर्य एकदम मस्त असं दिसतं, ऑरेंज एकदम अतिसुंदर. आणि सुयश दिसला मला. सुयश भाऊ तर आज भेटणारच नाही, हातामध्ये खूप भागवतोय गाडी. त्याच्यासुद्धा बरोबर आहे, थोडा 2 वर्ष झाली गाडीसोबत त्याच्या. आणि मला सध्या 1 महिन्यात झाला गाडी घेऊन, तर मला थोडंसं समजायला टाईम जाईल, म्हणून मी जास्त फास्ट नाही जात आहे गाडी घेऊन. सुयशचा कसा हात बसलेला आहे गाडीवर, तो पळवतो आहे. आणि आपल्याला आता सध्या आपण बाईकवरती, या बाईकवरती आपल्याला अजून म्हणजे हात तर नाही बसलेला आहे, म्हणून मी जास्त पळवत नाही आहे, कारण की आपण राईडला ते एक्सपिरियन्स चांगला घ्यायचं. का आपण जास्त उगाचच
समजतं आहे ना मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे. हां, म्हणून तुम्हालाही सांगतो मी, तर तुम्ही राईडच असणार, नवीन गाडी घेतली असणार, तुमचे मित्र पावतात आहे ठीक आहे, त्यांचा हात बसलेले सेट झालेला आहे. पण तुम्ही सगळं नवीन आहेत तर तुम्ही आरामातच गेलं पाहिजे. आणि हा आलेला आहे दुसरा टोळ. थोडा सुरेशला ओव्हरटेक करूया. आता पुढे जाण्याकरता एक्सप्रेस वे आलेला आहे आणि इकडे बाईक्स अलाउड नाही आहेत. जेव्हा मी नवीन राईडला आलो होतो तेव्हा माझ्याकडून चुकी झाली होती. मी या वेळेला गेलो होतो आणि या वेळेला बाईक अलाउड्स नाही आहेत. आणि इथेच पुढे जाऊन मी थांबलो होतो. एक नशीब आहे की पुढे जाऊन थांबलो. माझे मित्र मला हॉर्न मारत होता पण मला एवढं काही ऐकायला आलं नाही हाय स्पीडला असल्यामुळे. पण तुम्हालाही सांगतो तर तुम्ही जात असणार लोणावळा तर ते आपल्याला तो रोड नाही आहे बाईकच्यासाठी. तुम्ही जर तुम्ही कार घेऊन येत असणार तर तुम्ही त्या रोडला जाऊ शकता. अदरवाईज दिस इज नॉट फॉर बायकर्स. हा सुरेश आहे. हात दुखले असं आहे ना. बंप किती आहेत? तू तर मस्त जातोय निघून फटाफट. आणि तुला कंटाळा असेल मला माहिती आहे राईड करायला का मी स्लो येतोय ना. मी खूप स्लो येतोय ना. फरक पडत आहे आता पण जायचं कुठं आहे वाचतं ते वेळचं. हां टेन्शन माझा नंबर प्लेट आहे काय नाही आपण पकडलं तर सांगूया ना की रात्री पडली करून 1 वाजता कामातून आलो तेव्हा. नाही पकडणार, जॅकेट वगैरे घातलं नाही पकडणार. आता येताना पडली येताना पडली रात्रीच पडली. आपण सांगू तसं टेन्शन नाही. आता आम्ही पनवेल क्रॉस केला आहे. हे बघा बोर्ड दिसतं का. कर्जत आहे 30 किलोमीटर, पुणे 104, खोपोली राहून गेलं बघणं, माफी असावी थोडी. आणि हा रोड मला खूप प्रिय आहे लोणावळ्याला जायला. खूप मस्त असा हा रोड आहे, खूप ब्युटिफुल रोड आहे हा. म्हणून माझ्या मित्राला म्हटलं की तू स्लो हो, त्याला पण रेकॉर्ड करता येईल ना मला. त्याला म्हटलं की तू पण स्लो हो, आपण या रोडला मस्त एन्जॉय करत जाऊया आरामात. ही गाडी काय वाटते ना का, गाडीला लाईट्स वगैरे मस्त लावत, खूप भारी वाटते ती गाडी, एक नंबर. मी पण थोडंसं रिलॅक्स होतो आता. एक हात सोडतो कारण की हात दुखला माझा आणि खूप थंड वाटते यार, खूप थंड वाटते आता. बरं झालं मी जॅकेट घातलं आहे, मला कुडकुडलं असतो थंडीमध्ये, एवढी थंडी आहे आता. तुम्हाला सर्वांना माहिती असेल माझ्याकडे पहिला अप्रिला होती 125 आणि तिला मी राईडला घेऊन जायचो. पण मला स्कूटीवरती राईड करायला एवढी मजा नाही, म्हणून मी ही बाईक घेतली. आणि बाईकचा एक्सपिरियन्स राईडला खूप चांगला असतो. असं नाही की तुम्ही राईड नाही करू शकता स्कूटीवर पण तुम्ही खूप लांब जाऊ शकता. केदारनाथ केलेत लोकांनी स्कूटीवर, ते पण ॲक्टिवा जुनी स्कूटीवरसुद्धा केलेले आहेत MATवरती वगैरे. तर काय मोठी गोष्ट नाही मिळत, तुम्ही स्कूटीवरसुद्धा ही राईड करू शकतात. पण मला असं वाटतं की मी बाईकवर जास्त कम्फर्टेबल आहे मोर दॅन स्कूटी, म्हणून मी ही बाईक घेतली. आणि माझा एक्सपिरियन्स खूप भारी आहे. मला अजून थकवा वगैरे काही वाटत नाही, फक्त माझा हात थोडेसे पेन होतात आहे बिकॉज रायडिंग पोश्चर आहे तो अग्रेसिव्ह आहे खूप, म्हणून. तर सर्वांचा फेवरेट पार्ट चालू झालेला आहे, तो म्हणजे घाट सेक्शन. घाटात गाडी चालवायची मजाच वेगळी. पण तुम्ही काही गाडी चालवत असणार ना तर शक्यतो टर्निंगला ओव्हरटेक करू नका, कारण की टर्निंगला ओव्हरटेक करणं खूप रिस्क असतो. मंदिर आलेलं आहे, ब्युटिफुल वाटतं ना, शिंगोबा मंदिर.
किती ब्युटिफुल वाटतोय ना नजारा नजारा नजारा. मी कधी पण लोणावळ्याला जातो ना तर मी इथे थांबतोच म्हणजे थांबतोच. आता पण थोडं थांबूया. काय म्हणतो पुढे थांबूया ना फोटो काढायला. त्याचंच थांबले थोडा रिलॅक्स. ह्या काय वाटतं बघा व्ह्यू मस्त ना. हा ब्रिज किती हलतो माहिती तुला. टेम्पो वगैरे गेल्यावर ट्रक वगैरे गेल्यावर पुरा ब्रिज असा हलतो. ह्याला बघितला काय डबल सीट होता ना तुला मी बोललो ना अर्टिगाचा इथून बाजूला गेला कापड होता फॅशन प्रो काय काहीतरी होती. हा हातामध्ये फुल वापस चालवत होता. हा एजंट होते ना एजंट होते ना थोडे. हा हा त्यांच्या पुढे गेलोच नाही म्हणजे तुला काय तुला काय तू पुढे तो मध्ये तुम्ही मागे तुला काय करायचं ते कर बोललो. रेकॉर्ड केलंय पहिले पुढे पळवत होता तिला ओव्हरटेक केला. पण मी तर असं त्याला ओव्हरटेक केलं ना एकूण परत होतो जा तू पुढे जा मी हरवत होतो. थोडंसं ब्रेक घेतला होता फोटोज वगैरे काढायला जरा. आणि आता आमचं असं प्लॅन झालं आहे की आम्ही आता चाललो आहोत. थंडी लागते कुडकुड कुडकुड खूप थंडी लागते. आता मी जात आहोत पावना लेकला. आमचा पहिला प्लॅन झाला टायगर पॉइंटला जायचं पण टायगर पॉइंटला खूप वेळा गेलो खूप म्हणजे खूप वेळा गेलो. तर आमचा असा प्लॅन झाला की टायगर पॉइंटला न जाता आम्ही जाऊ पावना लेकला. तर आमचा फायनल जो डेस्टिनेशन झाला आहे रेडी तो पावना लेक. कडक फ्लाय व्हाय दिला भाऊनी कडक. काय आवाज आला आहे तर मला माहीत नाही गोप्रोमध्ये शूट झाला काय तो आवाज पण एक नंबर आवाज होता डॉमिनोचा एक नंबर आवाज. तर आता आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत आणि हा माझा मित्र सुयश आहे रायडिंग जॅकेट सोबत. आणि आता आम्हाला राईड करून किती टाईम झाला आपल्याला राईड करून 3 तास झाले राईड करून. आम्हाला आम्ही थांबत आलो स्लो आलो जास्त काही घाई केली नाही आम्ही. आणि आता आम्ही आहेत पावना लेकला. हे बघा पूर्ण पावना लेक खाली आहे आज पूर्ण. कारण की आम्ही वीकडेजला आलो आहेत आणि वीकडेजला जास्त गर्दी नसते. आमचं तेच प्लॅन होतं की वीकडेजलाच जाऊया. आणि आता मित्र आपला व्हिडिओ कॉलवर आहे सर्वांना दाखवते व्हिडिओ कॉल करून की आम्ही एक्झॅक्टली आहेत कुठे. आता मी ब्रेकफास्ट करायला गेलो होतो एका हॉटेलमध्ये पण तिकडे रेट बघून आम्ही परत आलो. काय सुया इडली जुगाड इथून पूर्ण मोठं युटर्न आहे आम्हाला जायला म्हणून आम्ही छोट्याशा रस्त्याने चाललो आहेत. बाबा रे आरामात जायला गेले रे बाबा. टेकला फाट आईला आलो हे बघा दॅर ब्युटीज. आता आमचा एक सीन झाला. आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो होतो एका कॅफेमध्ये इथे खाली जवळच आहे. तर आम्ही फक्त विचारत म्हणजे ब्रेकफास्टमध्ये काय मिळेल तर मला ऑमलेट आहे आणि काय उपमा वगैरे ना पोहा. तर आम्ही फक्त जस्ट प्राईस विचारली ऑमलेट पावची किती आहे तो 150 रुपये म्हणाला. आणि आमच्या दोघांची चेहरे म्हणजे असे एकमेकांकडे एकमेकांना असे बघतात आहे काय करायचं. तर आम्ही एक प्लॅन केला विचारा साऊथ इंडियन डिश मिळेल का. तर तो बोलतो सर इथे नाही मिळणार तर मला पुढे मिळेल. तर मी त्या बाजूने कल्टीवरती ऑमलेट पाव 150 रुपये. किती विचार करा किती एक्सपेन्सिव्ह आहे इथे पावना लेकला. जर तुम्ही विकेंड्सला आहे तर तुम्ही विचार करूच नका. मग सॅलरी घेऊन यायला लागेल. सॅलरी विकेंड्सला सॅलरी घेऊन यायला पूर्ण सॅलरी तुमची इथे संपून जाईल वाटते. खूप एक्सपेन्सिव्ह आहे खूप एक्सपेन्सिव्ह. तर बघूया दुसरीकडे. फायनली आम्ही बसलो एका हॉटेलमध्ये हॉटेल पावना कॉर्नर. नंतर खूप भूक लागली आणि 11 वाजलेत. आम्ही पहिला गेलो पावना लेककडे ते माझी स्टोरी माहिती आहे. परत आम्ही गेलो तिकडे वरच्या साईड बघा ही वरची साईड आहे SP खानावळ म्हणून तिकडेही गेलो. तिकडेही ब्रेकफास्ट नव्हता. नंतर मग शेवटी इकडेच आलो परत जिकडून आम्ही एंट्री केली तिकडूनच आम्ही परत आलो. ते काकी पण म्हणत असतील परत इकडेच आले गेली लोक. अरे खूप भूक लागली आपल्याला खूप जास्त भूक लागली. आता फक्त वाट बघतोय कधी येणार आमचं. आणि माझे सर्व गॅजेट्स इथे लागले चार्जिंगला कारण की आपल्या गोप्रोची चार्जिंग झाली ढूस. आणि मध्ये एक पॅच एवढा चांगला आला होता म्हणजे कर्व्स वगैरे पण गोप्रो बंद झाल्यामुळे मला शूट नाही करता आलं. आणि आपल्या भाऊने गाडी एकदम मस्त कर्व वगैरे करत होता. असेल ना तू 100-120च्या स्पीडला नाही 100 असेल 90
90-100 मी जास्तीत जास्त 80-85 त्याच्यावर नाही गेलो. आरामात चालू. आणि हा आमचा प्लॅन असा अचानक म्हणजे भयानक झालेला काल. असा काही सीन नव्हता. म्हणजे मित्राला माझी बाईक राईड करायची होती. त्याला मी बोललेलं की तुला सुट्टी असेल तेव्हा सांग. पण जेव्हा त्याला सुट्टी असते तेव्हा मला सुट्टी नसते. जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा सुट्टी नसते. तर आमचा हा प्लॅन होतच नव्हता. तर मी काल त्याला अचानक असा फोन केला की म्हटलं की उद्या काय करतो, उद्या फ्री आहेस का? तर तो बोलतो की सुट्टी आहे मला. तर मी म्हटलं की मला पण सुट्टी आहे उद्या, चल राईडला जाऊयात. तर त्याला विचारलं कुठे जाऊया आपण. तर तू ठाणे बोलला ना पहिला. तर त्याचा प्लॅन होता ठाण्याला जायचा. तर मी ठाणे 70-60 किलोमीटर आहे आमच्या घरापासून. तर मी बोललं चल ठाणे नको तर आपण लोणावळाच जाऊया. तर लोणावळा काय 100 किलोमीटर आहे ना आपल्या इथून. 100 किलोमीटर आहे. तर लोणावळ्याला आम्ही येऊन आमचा परत प्लॅन चेंज झाला. आमचा प्लॅन झाला पावना लेकचा. आणि मग आम्ही पावना लेकला आलो आणि इथे येऊन फक्त गोल गोल फिरतोय ब्रेकफास्टसाठी. पण फायनली कुठे आम्हाला ब्रेकफास्ट मिळाला. आणि आपल्या भाऊची डॉमिनार 400 आहे, मस्त पळवतोय भाऊ. एक फ्लायबाय पण दिला भाऊने. सेकंड फ्लायबाय देता बॅटरी डूज. सेकंड फ्लायबाय देते बॅटरी डूज झाली गोप्रोची. आणि मग सर्वांना माहिती आहे, ज्यांचे गोप्रो असेल त्यांना सर्वांना माहिती असेल की गोप्रोची बॅटरी लाईफ किती बकवास आहे. ती खूप बकवास आहे. खूप लगेच बॅटरी ड्रेन होते गोप्रोची. पण नवीन गोप्रो आहेत 10, 11 त्यांची गोप्रोची बॅटरी खूप चांगली आहे. बिकॉज त्यांची बॅटरी वेगळी आहे. आणि जी जुने गोप्रो 7 वगैरे त्यांची बॅटरी वेगळी आहे. तर खूप डिफरन्स होतो. त्यामुळे बघूया आता हळूहळू आपण पण अपडेट करूया. जसं जसं आपले ब्लॉग्स येईल तसे तसे आपले सबस्क्रायबर्स वाढले तसे आपण पण अपडेट करूया. काय म्हणतो बाबा? आताच पुढच्याला जॅकेट येईल तुझं आता. रायडिंग जॅकेट माझ्या भावाचा खूप आवडला. DSGचं त्याने घेतलं रायडिंग जॅकेट. कितीपर्यंत घेतलं? 5-6 असेल. 5-6ला. आणि चेस्ट प्रोटेक्शन वगैरे सर्व त्यामध्ये आहे. आणि लेवल 2चे आहे. लेवल 2 बघून माझं मन झालं, पण मी सध्या घेऊ नाही शकत. बजेट थोडा आपला खालावला आहे म्हणून. पण हळूहळू आपण पण घेऊयात. आता पहिला ब्रेकफास्ट करूयात. चला आता आपला खाऊन झालेला आहे. आता आपण घेऊन निघूयात. ब्रेकफास्ट डन. आमचं ब्रेकफास्ट झालं 12 वाजता. आम्ही लंच ब्रेकला थांबणार आहेत. आणि मध्ये मध्ये थोडंसं लोणावळ्यामध्ये काम आहे, ते करून डायरेक्ट लंच ब्रेक घेऊन सीधा डायरेक्ट घरी. लोणावळा स्ट्रेट, ब्रह्मोळी राईटला मजा आहे. लोणावळा मार्गे आम्ही जाणार स्ट्रेट. पण ब्रेकफास्ट करून खूप बरं वाटलं यार. थोडासा आधार मिळाला पोटाला, कारण की आम्ही सकाळपासून काहीच नाही खाल्लेले. सकाळी आम्ही 6:30 वाजता निघालेले घरातून. आणि निघाल्यापासून आम्ही काहीच नाही खाल्लं. आणि ब्रेक घेत आले, फोटो काढत म्हणून आम्हाला उशीर झाला. आणि नंतर मग आम्ही ते पोहोचलो पावना लेकला. आणि आम्हाला पावना लेकचा रस्तासुद्धा माहीत नव्हता. तर आम्ही थोडंसं पुढे निघून गेलो 10 किलोमीटर तरी. परत 10 किलोमीटर मागे आलो. हा मंदिर तर बघा किती भारी आहे. किती मस्त वाटतो ना मंदिर. काय झालं? चल आमचा प्लॅन चेंज. परत मंदिर बघून आम्हाला मंदिरात जायची इच्छा झाली. जाताना पण मंदिरावर नजर गेली. माझी पण होती. मस्त वाटलं. काय भारी वाटतं ना. तू की नाही कधी येणार माहिती नाही. आमचं मंदिर बघून मंदिरात जायचं मन झालं. मंदिर किती ब्युटिफुल आहे म्हणून आमचं मन झालं की एकदा मंदिरात जाऊया. आणि एकदा मंदिरात चालू. आणि मंदिरमध्ये मूर्ती आहे, मोठा आहे थोडा. आणि आतमध्ये कुल दैवत आहेत वाटते. मध्ये कुल दैवत आहेत. आपण जाऊन त्यांचे पाया पडूयात, आशीर्वाद घेऊया. मोठा आहे यार. सकाळी पण वर गेलो तेव्हा आमची नजर होती या देवळामध्ये, पण आम्ही नाही तेव्हा गेलो. आता मी जात होतो घरी तेव्हा सुयश बोला की जाऊया आपण मंदिरात. आम्ही आलो, दर्शन घेतलं. आता मी निघतोय परत आमच्या रस्त्याला. काका बाय बाय. चला आपण दर्शन घेऊन झालं मंदिराचं. आता आपण इथून निघूयात फटाफट.
कारण की आम्हाला जेवायलासुद्धा जायचं आहे. सावधान, घाट आरंभ. घाट चालू झालेला आहे आता आपला परत. पूर्ण कर्व, थोडीशी ऑफ रोडिंग आलेली आहे आता. ऑफ रोडिंग करताना थोडासा हातावरती स्ट्रेस येतो, कारण की आपली सिटिंग पोस्चर अग्रेसिव्ह असल्यामुळे आपल्या हातावरती थोडासा पेन होतो माझ्या. असंही असेल की मला सवय नाही असेल म्हणून सुद्धा होत असेल, पण एवढा नाही होत आहे, पण होतं आहे, फील होतो आहे मला. हात दुखतात आहे जास्त करून. माझा राईट साईड खूप दुखते ही वाली. पण हाच खरा ॲडव्हेंचर आहे. चांगले रोड्स पण बघायला मिळतात, खराब रोड्स पण बघायला मिळतात. एक प्रकारे लाईफ कशी असते आपली, तर वेळ पण हॅप्पी नाही राहू शकत, थोडेसे अडथळे येणार. तेच आहे समजा, तसंच आहे. दरवेळी चांगल्या रोडचं तुम्हाला मिळणार नाही, थोडेसे खडथळ प्रवास पण तुम्हाला करावे लागतील. हे एक प्रकारे लेसन आहे, हे सर्वांनी शिकून घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. पुढे रोड तर चांगला दिसतोय, काय माहीत नाही कसं आहे रोड. स्पीड ब्रेकर दिसत पण नाही हो, म्हणून अनोळखी ठिकाणी गाडी कधी पण स्लो चालवायची. सांगता येत नाही ना कधी काय होणार. जसं की स्पीड ब्रेकर्स, कोण फास्ट असतो, जर मी सुद्धा फास्ट असतो तर आपला एक अपघात होऊ शकला असता, बरोबर की नाही. हे बघा सेट माणसं, बघा सेट माणसं रस्त्याच्या मध्ये मध्ये झोपलेत, बसलेत. पूर्ण लेक आहे आणि लेकच्या सभोवताला आम्ही चाललेत. पूर्ण लेकच्या सभोवताला आम्ही चाललो. काय भारी वाटते. आणि हा काय तो एक हा रोड अजून त्यामध्ये 4 चांद ॲड करतोय. किती भारी रोड आहे हा. तर आता आम्ही निघाले आहेत लोणावळ्यावरून जेवण्यासाठी, कारण की आता आम्हाला लागलेले आहे खूप जास्त भूक. मला थोडंसं काम होतं लोणावळ्यामध्ये, तेही झालेलं आहे. ते करूनच आम्ही आता निघालो आहेत. आतमध्ये थोडंसं काम होतं माझं, ते झालं सर्व कंप्लीट. आता आम्ही निघाले आहेत जेवणासाठी. तर चांगला ढाबा बघूया, तिकडून जेवून मग डायरेक्ट आम्ही जाऊ घरी. आता थोडीशी पेट पूजा तो बनती आहे ना. टाईम काय झाला आता 1:22 म्हणजे ऑलमोस्ट 1:30 झालं. आणि भूक तर लागलेच आम्हा लोकांना, दोघांना पण. आणि आज राईडला खरं सांगायला गेलं तर खूप जास्त मजा आली दोघांना पण, कारण की दोघंच असल्यामुळे नाही कोणाचं टेन्शन, नाही कोणाचं झिकझिक, नाही लवकर नाही लेट. जसं पाहिजे तसं आम्ही निघालो, जसं पाहिजे तसं आम्ही राईड केली. आम्हाला चांगले रोड्स मिळाले, ऑफ रोड्सही मिळाले. ऑफ रोड म्हणजे माझी हालत खराब झालेली, खरं आहे ते सांगतो. कारण की आपली स्पोर्ट्स बाईक असल्यामुळे सर्व पूर्ण प्रेशर आहे ना तो आपला या हातावरती जातो, 2 हातांवरती जातो. त्यामुळे थोडासा त्रास होतो, बाकी काय नाही. ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. आणि सकाळी हे मी दाखवलं नाही, कारण की सकाळी गोप्रो मला म्हटलं ना, गोप्रो चालू बंद करत होतो म्हणून दाखवलं नाही.
किती भारी वाटतंय ना. लोणावळा म्हटलं ना जवळ, एकदम सर्वात जवळची राईड हिल स्टेशन, तर सर्वात बेस्ट राईड म्हणजे जवळच्या जवळ लोणावळा. मुंबईकरांसाठी वगैरे, पुणेकरांसाठी सुद्धाही, कारण की खूप मजा येते लोणावळा राईड करायला. तुम्ही बघू पण शकतात की आम्ही सकाळपासून घाट चढतोय, घाट उतरतोय, घाट चढतोय, घाट उतरतोय, पण घाटात जी मजा आहे ना यार, ती नेक्स्ट लेवल मजा आहे घाटामध्ये. तुम्ही बघून फील करा, आम्ही राईड करून फील घेतोय. ह्या इकडे आम्ही फोटो काढतोय सकाळी. खोपोली 5 किलोमीटर आहे. हा टर्न पण काय जबरदस्त टर्न आहे. ओ जबरदस्त टर्न, जबरदस्त. बघा ना काय वाटतंय यार, काय वाटतंय रोड, हा काय रोड वाटतोय. आणि तुम्ही सकाळपासून नोटीस केलं का एक गोष्ट, मी राईड करतो ते एक स्पेसिफिक डिस्टन्स ठेवून राईड करतो दोघं पण. कधी तो पुढे तर कधी मी पुढे. असं असलं ना राईडच्या दरम्यान मागे पुढे मागे पुढे, तर काय होतं माहिती आहे काय, राईड करायची मजा एक वेगळी असते आणि आपल्याला टेन्शनही नाही राहत राईड मागे पुढे राईड करत गेलं तर. कधी पण तुम्ही राईड करतील ना तर मागे पुढे स्विच होत राहायचं. आपण बघूया जेवायचा ठिकाणा, आपला लंचचा ठिकाणा बघूया. आपल्याला मिळाला आहे आता चांगला रोड मिळणार म्हणजे आता थोडीशी आपण गाडी पळवणारच ना, थोडीशी गाडी पळवायची थोडीशी. रेस्टॉरंट लागायला पण चालू झालेले आहेत आता. आपण बघूया आपण कोणत्या रेस्टॉरंटमध्ये बसणार. चला, हॉटेल मिळालं आपल्याला, हॉटेल मालवणी. बघतो तो इकडेच होता, मग मी पहिला स्लो झाला, तो होता पहिला, मी स्लो फास्ट गेला बघ आणि तेवढाच स्लो झाला ना, तर मी बोललो चल लवकर जायचं असेल पुढे असेल, ॲक्सिलेटर दिला, एकाला असा ओव्हरटेक केला आणि तेवढ्यात तो घुसला. चला आता आपण जेवून घेऊयात, मग जेवून डायरेक्ट घरी. तर आता आमचं जेवण पूर्णपणे झालेलं आहे. आता आमची तयारी आहे घरी निघायची. हे बघा दोघं मग रेडी आहेत फुल. तुम्ही बसलेले हॉटेल मालवणीमध्ये. तुम्ही खूप वेळ येऊन बसलो आहे आणि इथलं जेवण कसं होतं भाई? अरे मस्त ट्राय. तुम्ही पण इकडे नक्की व्हिजिट द्या, कारण इथलं जेवण खूप टेस्टी आहे आणि अफोर्डेबल आहे. मेन गोष्ट म्हणजे अफोर्डेबल आहे. काय बोलतो? मग काय यायला तिथे 150चा आमलेट खात होते, इथे 250चं मटण खाल्लं आम्ही. पूर्ण पोट भरून ते पण. तर तुम्हाला पण कधी जेवायचं असेल तर तुम्ही खोपोली रोडला असणार, तुम्ही याला नक्की व्हिजिट द्या. तर चला आता हा ब्लॉग इथेच संपूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर द वॉचिंग दिस ब्लॉग टिल दी एंड. टाटा, बाय बाय, टेक केअर.